हॅलो फ्रेंड, तर आम्ही आज आलो होतो दादरला फिरायला. तर बघूया आजचा व्लॉग. हॅलो फ्रेंड, तर सर्वांना शुभ प्रभात. तर आज सकाळी आलो मी 6:30 वाजता बाहेर. तर माझ्यासोबत आहे आमचे किरण भाऊ. म्हटलं सकाळी जावं, थोडं गार्डनमध्ये थोडं वॉक करावं. तर मी आलो तलावसाठी. तर आजचा ब्लॉग जो आहे तो मी म्हटलं थोडं लॉंगसाठी ब्लॉग बनवतो. आजचा ब्लॉग जो आहे तो लॉंग ब्लॉग आहे. तर तुमच्या सर्वांना ह्या मिनी ब्लॉग नाही तर ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. सकाळी आलो होतो, म्हटलं चला सकाळी जाऊन आज थोडं वॉक वगैरे करावं. तर आलो होतो वॉकसाठी. बाहेर तुम्ही बघू शकता एक तलाव, किती मस्त व्ह्यूज आहे सकाळचं. तर आज मी बाहेर जाणार आहे. तर बाहेर कुठं जाणार आहे तुम्हाला एक्सप्लोअर करून सांगेलच. तर चला भेटू. साहेब, आज यांना असं बघून असं वाटतं की यांची बिलकुल झोप झाली नाही. तुम्ही बघू शकता बिचारे. काल आम्ही सकाळी किती वाजता, रात्री किती वाजता झोपलो आपण? 3 वाजता. रात्री 3 वाजता झोपलो. आता सकाळी 6 वाजता उठलो. म्हटलं चला थोडं हात जास्त स्टक झाले होते, म्हटलं थोडं जाऊन वॉक करावं. तर आलो होतं, थोडं स्ट्रेचिंग वगैरे करू, नंतर मग नाश्ता वगैरे करून मग घरी जाऊ. तर व्ह्यूज बघू शकता. हे तलाव प्लस गार्डन आहे. आपण सकाळी इकडे येऊन वॉक वगैरे पण करू शकतो. तर तुम्ही बघू शकता. तलाव आणि तलावाच्या तलावाच्या आपण तलावासोबत आपण स्ट्रेचिंग वगैरे पण करू शकतो. सकाळी तुम्ही बघू शकता किती सारे लोक येऊन स्ट्रेचिंग वगैरे करतात. तर चला आम्ही पण थोडं स्ट्रेचिंग वगैरे करतो, थोडं वॉर्मअप करतो. One hour later. हॅलो फ्रेंड्स, त्यानंतर आम्ही वर्कआउट केलं थोडंसं आणि घरी आलो. तर आता झालो मी फ्रेश आणि आता आम्ही निघणार आहे बाहेर जाण्यासाठी. तर चला आम्ही झालो रेडी, आता निघतोय. तर करू तुझ्यासोबत एक्सप्लोर काय कुठं फिरतो आम्ही ते. तर गाईस आम्ही झालो आता रेडी आणि आता आम्ही निघलो ऑटोकडे. तर 5 मिनिटाच्या नंतर ऑटो मिळणार आहे आम्हाला. तर ऑटोमधून आम्ही जाऊ स्टेशनला. तर साहेबांना आम्ही बसतो ऑटोमध्ये. तुम्ही बघू शकतो साहेबांचं मिशाच्या फ्लाईट होतं. मित्रांनो, आम्ही आलो स्टेशनमध्ये. स्टेशनला जाण्याचं आम्ही ट्रेन पण पकडली. तुम्ही बघू शकता दुपारचा टाईम आहे तरी पण ट्रेन थोडीफार भरलेलीच आहे. तर आम्ही आता पोहोचतो आहे अंधेरी स्टेशनला. हे आमचे बालाजी, हे थोडे हरपले होते, ते आता भेटले. आता याच्यानंतर आम्ही जाणार आहे समोर. कुठं जाणार आहे तर आम्ही अरे जास्तच मोठं ओढवलं. तर कसं काय वाटतं आमचं लुक. तर आता आम्ही चाललो आहे दादर. तर दादरला आम्ही कुठं जाते तुम्हाला लवकरच कळेल. तर भेटूया पुढं. तर आता आम्ही आलो आहे अंधेरी स्टेशनला आणि आता थोडी भूक लागली तर म्हटलं काहीतरी नाश्ता वगैरे करावं. तर आमचे बालाजी साहेब थोडे बाहेर गेले होते, ते भेटले ते आम्हाला. आता ते आमच्यासोबत जॉईन करून आम्ही समोर जाणार आहे. त्याच्यानंतर आम्ही आलो अंधेरी स्टेशनला. अंधेरी स्टेशनला आल्यानंतर आम्ही दादर फास्टची ट्रेन पकडली आणि आम्हाला कसं मस्त सीट मिळालं. तुम्ही बालाजीला बघू शकता किती स्माईल करतो आहे, परंतु त्याचं पोलिसचं ग्राउंड मारून ते आलेलं आहे. टोटली थकलेलं आहे बिचारा, तरी पण स्माईल कर. नेक्स्ट स्टॉप दादर स्टेशन असल्यामुळं आम्ही उभे राहिलो खाली उतरण्यासाठी आणि फायनली आम्ही पोहोचलो दादर स्टेशनला. तुम्ही बघू शकता इथली गर्दी, तुम्ही बघू शकता इथे लोकांकडे एक सेकंदही नाही थांबून 2 मिनटं विश्रांती घेण्यासाठी. एव्हरी वन पर्सन इथं पळत आहेत, धावत आहेत. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही फायनली आलो दादर स्टेशनच्या बाहेर चैत्यभूमीकडे जाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता त्यानंतर आम्ही निघालो चैत्यभूमीकडे जाण्यासाठी. आपण जर इथून चालत गेलो तर 15 किंवा 20 मिनटामध्ये चैत्यभूमीला पोहोचतो. आणि जर आपल्याला टॅक्सीनं जायचं असेल तर शेअरिंग टॅक्सीसुद्धा अवेलेबल आहेत. 20-25 रुपये घेतात ते पर कॅन्डिडेट. तर त्यानंतर आम्ही पोहोचलो शिवाजी पार्कच्या गार्डनमध्ये. आम्हाला लागली होती जोराची भूक, परंतु ह्या गार्डनमध्ये जेवण वगैरे करायला बिलकुल अलाव नव्हतं. परंतु आम्ही घरूनच टिफिन वगैरे घेऊन आलो होतो. आम्ही मस्त अंडा करी वगैरे आणली होती, चपाती, ऑमलेट आणि पाव वगैरे आणले होते. म्हटलं 2 शब्द ऐकून घेऊ, परंतु पोटभर जेवण करून घेऊ. नंतर आम्ही जेवण वगैरे केलं मस्त आरामात. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आमचं आता नेमकंच जेवण वगैरे झालं आणि आम्ही बसले आता दादरच्या. कुठं बसले आपण? शिवाजी पार्कमध्ये. तुम्ही बघू शकता हे आमचे बंधू.
तर आता जेवण वगैरे झालं, म्हटलं 1-2 वगैरे फोटो वगैरे काढू आणि आम्ही इथून निघून परत एका ठिकाणी एक्सप्लोर करणार आहे. तर तुम्हाला ते आमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल. आँखों को यूं बंद करके धीमे धीमे गिन गिन के ढूंढो हमें, हम हैं कहाँ. हो भूले से फसाने हैं, जमी से बेगाने हैं, देखो हुए हम तो हवा. दिल के किनारे ख्वाबों के नीचे है खोया खोया अपना जहां. मैं लापता, तू लापता. तर आम्ही मस्तपैकी इथं एन्जॉयमेंट केलं, फोटो वगैरे क्लिक केले आणि आता म्हटलं चला बाबासाहेबाच्या चैत्यभूमी ठिकाणी जाऊन आपण दर्शन द्यावं. तर त्यांना त्रिवंदन देण्यासाठी आम्ही आता आज जातो आहे. बुद्धीच्या सागरातील मंथन दिमात होते, समतेच्या भावनातील चंदन दिमात होते, चालत जीवनाच्या विषमतनातली न्यायाची रागदारी गुंजन दिमात होते. संकल्प तर मित्रांनो, हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये लवकरच.